आज आहे डे 350K ऑप्शन ट्रेडिंग चॅलेंजचा. बघू शकता मॉर्निंगला सकाळी सकाळी इकडे भरपूर पाऊस होता. या पावसामध्ये दुकान वगैरे लावली, त्याच्यामुळे आज ट्रेडिंगला मला वेळ झाला. मी सेबी रजिस्टर नाही आहे आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतीही बाईक सेलिंगची ॲडवाइस नाही देत आहे किंवा काही कॉल टिप्स प्रोव्हाइड नाही करत आहे. फक्त माझी पर्सनल ट्रेडिंग जर्नी शेअर करत आहे आणि माझी पर्सनल अनालिसिस शेअर करत आहे. कोणाला रिकमेंडेशन नाही आहे. सेम काल सारखाच सेटअपवरती मी ट्रेड पंच केली गेलेली आहे, माझी ट्रेड बाय केली गेलेली आहे. फक्त अनालिसिस मी आता शेअर करतो. जस्ट इथे टॉपला तुम्हाला आता ॲरो दिसेल. जस्ट सेम कालवाने जो 5 MA सेटअप आहे टॉपवरती, तिथे मी एक फूट साईडची एंट्री प्लॅन केलेली आहे डाऊन साईडला. म्हणजे माझा व्ह्यू बिरीज साईडला होता, कोणाला रिकमेंडेशन नाही. मी फक्त माझ्या पर्सनल ॲनालिसिसनुसार ट्रेड केली. हे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस दिसत असेल. प्रीमियमचा चार्ट आहे इथे. नेमका आजच्या व्हिडिओमध्ये जो आवाज आहे तो मी नंतरून आवाज टाकलेला आहे, एवढं तुम्ही लक्षात राहू द्या. नेमकं इकडे पाऊस चालू आहे, पावसामध्ये मी स्क्रीन रेकॉर्डिंग तर केली बरोबर, पण मग नेमकं कसं त्या आवाजामुळे मला तिथे जस्ट नावला बोलता आलं नाही. फक्त मग मी स्क्रीन रेकॉर्ड करून ठेवली आणि नंतरून मी व्हॉईस काही पार्टवरती व्हॉईस टाकून देतोय. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ नक्की तुम्हाला हेल्पफुल वाटेल. ट्रेड तर आपली चालू आहे, तोपर्यंत दुकान लावणं बी चालू आहे. जस्ट आमचा जो भाजीपाला आहे तो भाजीपाला बी येऊन लागलेला आहे. एवढ्या भर पावसात बी दुकान लावणं चालू आहे मम्मीची. जस्ट जेव्हा मी ट्रेड करत होतो तेव्हा हा स्विंग लवकर ब्रेक होत नव्हता. जस्ट मला वाटलं होतं मार्केट भरपूर वेळा त्या लेवलला होल्ड करत होता. तुम्हाला जो निफ्टीचा चार्ट आहे, निफ्टीच्या चार्टवरती बी तुम्हाला दिसेल, एक तुम्हाला ट्रेंड लाईन दिसेल. हे बघा, जी अपसाईडला एक ट्रेंड लाईन मी छोटीशी ड्रॉ केलेली आहे, त्या ट्रेंड लाईनच्या वरती लिक्विडिटी होती. म्हटलं मार्केट, हे बघा आता ॲरो तुम्हाला डाऊन साईडला शो होईल समजा. मग तो जो ॲरो होता त्याच्यावरती लिक्विडिटी होती. मला वाटलं होतं मार्केट ही लिक्विडिटी घ्यायला जाणार आहे, त्यामुळे ही ट्रेड माझी होल्ड होती. नंतर ती लिक्विडिटी घ्यायला गेलं बी. त्यामध्ये माझी जी पहिली ट्रेड आहे ती पहिली ट्रेड SLमध्ये जाते आणि मी याच्यामध्ये अजून 2 लॉट मी या ट्रेडमध्ये ॲड केलेले. तुम्हाला ते बी मी पुढे दाखवतो. नेमकं आता मी रूल्स वगैरे ब्रेक केलेले नाही. मी फक्त आता तेच नाही का, मी माझ्या ट्रेडिंगची जी एक पॅटर्न आहे तो मला चांगल्या पद्धतीने आयडेंटिफाय करता येत नाही. एक ट्रेड बी मला चांगली वाटते, पण मग असं वाटतं नाही का की कधी कधी 2 ट्रेड तरी प्लॅन पाहिजे. त्यामुळे मी आजपासून म्हणा किंवा आजपासूनच सांगतो की 2 ट्रेड आपण दिवसाला बाय करणार आहे. बघू शकता हा प्रीमियम तिथूनच रिजेक्शन घ्यायला चालू झालं. तर मी दिवसाला 2 ट्रेड तरी प्लॅन करणार आहे आणि जो माझा दिवसाचा जो मॅक्सिमम लॉस असतो तो मी 2500 ते 3000 घेऊन जाण्याचं ट्राय करेल. ट्रेडिंगमध्ये हेच जे मेन महत्त्वाचे रूल आहे ते मी फॉलो करण्याचा ट्राय करेल. हे बघा, जस्ट याच्यावरती लिक्विडिटी होती, तर मला वाटत होतं मार्केट ती लिक्विडिटी घ्यायला अपसाईड जाईलच. त्या लिक्विडिटीमध्येच माझा आय थिंक पहिल्या ट्रेडचा SL हिट झाला. पहिल्या ट्रेडमध्ये मी तुम्हाला अजून पुढे दाखवतो की 2 लॉट बी ॲड केलेले आणि मी सेकंड एंट्रीसुद्धा प्लॅन केलेली आहे. हे बघा, इथे जस्ट मी इथे कुठेतरी आता 2 लॉट मी अजून ॲड केले होते. आणि जो माझा स्टॉप लॉस आहे, पहिले 2चा स्टॉप लॉस होता ना, मी स्टॉप लॉस 2चाच ठेवणार आहे. फक्त जी आपण म्हणतो नाही का, स्टॉप लॉस पहिले खालच्या लेवलला होता, तो स्टॉप लॉस मी थोडा वरती करून गेला. आता 108चा स्टॉप लॉस आहे, तो नंतर मी कट केला आय थिंक. आणि तो स्टॉप लॉस थोडा लोला 110ला का कितीला तरी आणून ठेवला होता. म्हणजे नेमकं काय होईल, माझी क्वांटिटी वाढली कारण मला वाटत होतं ही ट्रेड प्रॉफिटेबल होणार आहे. ही ट्रेड प्रॉफिटेबल झाली बी, पण मग पहिल्या ट्रेडला माझा SL गेला आणि जी सेकंड एंट्री होती त्यामध्ये मला प्रॉफिट झाला. पण ती सेकंड एंट्रीचा मी एक सांगतो तुम्हाला गोष्ट, ट्रेलिंग केली होती मी, तुम्हाला ती चार्टवरतीच मी दाखवतो थांबा. हे पहिले आता हे बघा, इथे मी स्टॉप लॉस 2चाच लावला. मी क्वांटिटी वाढवली पण स्टॉप लॉस 2चाच लावला होता या ट्रेडमध्ये. आजच्या ट्रेडने सगळ्यात जास्त मला थकवलं, जसे मला आज या पावसाने थकवलं. एवढ्या पाण्यामध्ये मी SBI बँकेत गेलो होतो कॅश काढायला. इथे मी 115चा स्टॉप लॉस लावून सोडून दिलेला होता, पण मग तो स्टॉप लॉस हिट झाला नाही. तेवढीच देवाची कृपा. ही ट्रेड चांगली प्रॉफिटमध्ये जाते, पण मग तेच बाय मिस्टेक तो आपण लॉसमध्येच बुक करतो ही ट्रेड. अजून मी याच्यामध्ये स्टॉप लॉस थोडा छोटा करून देतो, थोडं पुढे चालून. हे बघा, निफ्टीमध्ये ही डाऊन साईडला एक ट्रेंड लाईन होती. ही ट्रेंड लाईन ब्रेक होण्याचं मी वाट बघत होतो. जस्ट कारण मला वाटत होतं हा जो गॅप ओपन झालेला मार्केट, त्याच्या डे लोला पण ब्रेक केलं गेलं पाहिजे होतं आणि मार्केटने सेकंड आपला डे लोला ब्रेक केलंसुद्धा. त्या सेकंड एंट्रीमध्ये चांगला प्रॉफिट बी झाला असता, पण तेच की बाय मिस्टेक ती ट्रेल लावली गेली आणि ट्रेलमध्ये आपला जो स्टॉप लॉस आहे तो हिट झाला. हे बघा, इथे मी जी फर्स्ट एंट्री त्यामध्ये मी ट्रेलिंग स्टॉप लॉस लावतो आहे. म्हणजे जो माझा स्टॉप लॉस आहे तो मी छोटा केला. पहिले 2चा स्टॉप लॉस होता 2500चा स्टॉप लॉस होता पहिला. मग तो स्टॉप लॉस मी कट करून 120ला लावतो आहे. म्हणजे जो माझा लॉस आहे तो लॉस त्याच्यामध्ये कमी होईल. मग तोच जो लॉस आहे फायनल माझा 1200 समथिंगला लॉस मी तुम्हाला दाखवतो की शेवटी लॉस माझा किती बुक झाला या ट्रेडमध्ये. चालू शेडवरती आलो आहे भावांनो मी. जस्ट मला नोटिफिकेशन पडला की आपला जो SL आहे तो SL हिट झालेला आहे.
स्क्रीनवरती तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता आणि तुम्हाला पाऊस दाखवतो. जस्ट पावसामध्ये मी माझ्या शेडवरती आता आलेलो आहे. पाऊस बघा तुम्ही. हे बघा थोड्या वेळानंतर जस्ट जिथे लिक्विडिटी घेतली, जिथे माझा प्लॅन होता डे लोला, म्हणजे मार्केट जो निफ्टीचा चार्ट आहे तो डे हायला गेला आणि जो प्रीमियम आहे तो त्याचा डे लोला ब्रेक केला. त्याच्यानंतर लिक्विडिटी घेतली. जस्ट मी तिथे 147.80ला 24,450चा पुढचा प्रीमियम मी 2 लॉट बाय केले आणि ह्या ट्रेडमध्ये मी 136.30चा स्टॉप लॉस लावला आणि जो टार्गेट आहे तुम्ही टार्गेट बघा 193.95 म्हणजे 6,000चा मी या ट्रेडमध्ये टार्गेट लावला होता. मला टार्गेट भेटलंसुद्धा असतं. या ट्रेडला मी एक तर ट्रेलिंग नाही केली पाहिजे होती किंवा मग चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे होतं. पण मग जाऊ द्या, काही अडचण नाही. ट्रेलिंगमध्ये स्टॉप लॉस हिट झाला, काही प्रॉब्लेम नाही. बघितलं पहिले जो मी स्टॉप लॉस होता, जी सेकंड एंट्री आपली चालू आहे, सेकंड एंट्रीचा मी पहिले स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आणला. मग कॉस्ट टू कॉस्टवरनं जी मी 150चा कॉस्ट टू कॉस्ट लावला होता, त्यानंतर मी हा स्टॉप लॉस 160ला लावला. आणि जस्ट तुम्हाला आता पुढे दिसेल की एक जो प्रीमियम आहे तो एका लेवलला होल्ड करत होता. तर मी तिथे जस्ट हे बघा जी लेवल आहे तुम्हाला दिसेल बघा, प्रीमियम 170ला होल्ड करतो आहे. आणि म्हणजे तो जो स्विंग तुम्हाला दिसत असेल, हे बघा जस्ट इथे हा जो स्विंग होता लेटेस्ट जो हायला, त्या स्विंगवरती जो निफ्टीचा म्हणजे जो प्रीमियम आहे तो प्रीमियम तिथे होल्ड करत होता. मला म्हटलं चला याच्या जो लो आहे त्याच्या लोला मी ट्रेलिंग करून सोडतो. मार्केट जायचं राहिलं तिथून अपसाईड निघून जाईल. जस्ट मी तिथे 164 का 163ला समथिंग काहीतरी स्टॉप लॉस लावला आणि जस्ट तो माझा स्टॉप लॉस हिट केला. आणि त्याच्यानंतरचं काय झालं मी तुम्हाला सांगतो. इथपर्यंत बघितलं भावांनो, तर थँक्यू इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी. तर जास्तीत जास्त मेहनत आपण म्हणतो नाही का आजच्या व्हिडिओला झाली. कारण जस्ट जेव्हा मी स्क्रीन रेकॉर्डिंग करतो तर मला लगेच बोलायला वेळ ते सोपं जातं. पण आज नेमकं आता पाऊसच एवढा चालू आहे, अजूनसुद्धा पाऊस चालू आहे. तर मी फक्त जागच्या जागे व्हिडिओमध्ये नाही का आपण मोबाईलमध्ये म्हणतो स्क्रीन रेकॉर्डिंग केली आणि आता जस्ट बसून तो मी आवाज नंतरून टाकला आहे. तर त्यासाठी थोडंफार सॉरी, कारण इकडे तिकडे बोललं गेलं असेल तर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली जर्नी आपल्या मित्रांबद्दल शेअर करा. आणि जो आपला फायनल प्रॉफिट अँड लॉस आहे ऑलमोस्ट 1,000 रुपये आपल्याला फायनल प्रॉफिट झालेला आहे. आणि ऑर्डर बुक तुम्ही बघू शकता. आता परत काही जण म्हणतील की तुम्ही ओव्हर ट्रेडिंग केली असं, तर ओव्हर ट्रेडिंग काही नाही. मी परत ते व्हिडिओमध्ये मी बोललो आणि परत तेच सांगतोय की जमलं तर मी तेच जो पॅटर्न असतो नाही का एक ट्रेडरचा पॅटर्न आयडेंटिफाय आपण करावा लागतो, तो पॅटर्न मला आयडेंटिफाय करण्याचा मी ट्राय करतोय. जस्ट तर मी आता फायनल केलं आहे की मी 2 ट्रेड प्लॅन करेल आणि 2,500 ते 3,000पर्यंत मी एस एल घेण्याचा ट्राय करेल. जो मॅक्सिमम लॉस असतो तो पर डेचा एका ट्रेडला नाही सांगत आहे मी. दिवसाला 2,500 ते 3,000 लॉस माझे व्हायला नको. कारण कसं मी एका सिंगल ट्रेडमध्ये 4,000 रुपये प्रॉफिट काढू शकतो समजा ट्रेड माझ्या फेवरमध्ये मुवमेंट केली तर. मग त्यासाठी मी मॅक्सिमम 3,000चा लॉस घेऊन चालेल, त्याच्यावरती लॉस मी होऊ नाही देणार. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांबद्दल शेअर करा.